नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपला टॉपिक पाहायचा आहे शिक्षणाच्या संबंधित पाहायचा आहे. आता शिक्षण घ्यायचं कशासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे. 2 नंबर आपल्याला त्याच्यावर पाहायचं, शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा 2 नंबरचा मुद्दा आहे. ह्या 2 गोष्टी आज आपल्याला फोकस करायचा आहे. मग आता शिक्षण घ्यायचं कशासाठी? शिक्षण घ्यायचंय सारासार विचार करण्याची शक्ती येण्यासाठी. शिक्षण घ्यायचं कशासाठी? चांगली सवय लागण्यासाठी. शिक्षण घ्यायचं कशासाठी? शिक्षण घ्यायचंय कामामध्ये गती येण्यासाठी. शिक्षण घ्यायचं कशासाठी? शिक्षण घ्यायचंय संपत्ती येण्यासाठी. शिक्षण घ्यायचं कशासाठी? आपली स्वतःची, कुटुंबाची, समाजाची आणि देशाची प्रगती होण्यासाठी. हा मुद्दा तुम्हाला समजला. शिक्षण कशासाठी घ्यायचंय? आता बरेच विद्यार्थी असते की आपण म्हणजे जुने केजी पासून म्हणजे बालवाडी पासून ज्यावेळेस आपण शिक्षण घेत असतो तर 10वी-12वी होईपर्यंत अनेक विद्यार्थी असतात ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये सुद्धा असतात की त्यांना शिक्षण नेमकं घेण्यासाठी काय विनाकारण आपल्याला शिक्षण देतात, विनाकारण शिक्षक लोक त्रास देतात आपल्याला असं वाटत असतं. पण शिक्षक लोकांनी हे जर पहिलीपासून समजून सांगितलं की शिक्षण घ्यायचं कशासाठी आणि आपल्याला काय करायचं हे जर सांगितलं तर हा मुद्दा क्लिअर झाला तर विद्यार्थी जोमाने अभ्यास करू शकतात. तर आपण पहिला मुद्दा पाहिला, शिक्षण घ्यायचं कशासाठी. आता 2 नंबरचा मुद्दा आहे की शिक्षण घेतल्यानंतर काय करायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो, एकच लक्षात ठेवायचंय, शासन करती जमात बनणे आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा आहे. हे जा आणि भीतीवर लिहून ठेवा. हे कोणी सांगितलं? आमच्या महापुरुषांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय. पण त्यांच्याकडे आमचं दुर्लक्ष झालं बहुजन समाजाचं, म्हणजे कोणाचं? ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटीचं. आता त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं, हे सगळं अज्ञानपणामुळे आपलं नुकसान झालेलं आहे. तर मग आता या ठिकाणी काय केलं, ब्राह्मणांनी ती गोष्ट शासनामध्ये जा, शासन करती जमात बनणार. शासन करती जमात कोण बनवून राहिले? ओबीसी, एससी, एसटी मधले सगळं त्या ठिकाणी विचार केला सारासार. त्याकडे ब्राह्मण समाजानं लक्ष वेधलं आणि बरोबर शिक्षण घ्यायचं कशासाठी, बरोबर त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यांची मंडळी आहे शासन आणि प्रशासनामध्ये जायला सुरुवात केली. आम्ही काय केलं, इकडे शेतामध्ये ढोरवाळायला, खेकडे मासे पकडायला तिकडे जायला सुरुवात केली, दुर्लक्ष केलं. म्हणून प्रत्येक ठिकाणी ब्राह्मण समाज तुम्हाला त्या ठिकाणी दिसल. त्यांचा द्वेष करून फायदा नाही, उपयोग नाही. त्यांचे आपण काय घेतले पाहिजे? गुण घेतले पाहिजे. आणि आपणही सुद्धा त्या ठिकाणी ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटीना पुढे गेलं पाहिजे. तर त्यामुळे ब्राह्मण समाजाचे जर पाहिले तर जास्तीत जास्त तुम्हाला ऑफिसर्स कुठे दिसतील? आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये दिसतील. जेवढ्या कंपन्याचे उद्योगपती पाहिले तर त्यांचे दिसतील. व्यापारी पाहिले तर मोठमोठ्या व्यापारी म्हटलं तर त्यांचे दिसतील. उद्योगपती त्यांचे दिसतील. 2 नंबर जर त्याच्यामध्ये पाहिलं, शासनामध्ये दिसतील. म्हणजे जे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो, आमदार, खासदार, भाजप पक्ष त्यांचाच, काँग्रेस पक्ष त्यांचाच, कोणताही निवडून दिला तर त्यांचाच. म्हणजे या ठिकाणी मानापासून खाली जर म्हणलं तर ओबीसी, एससी, एसटी समाजाचे जे आमदार, खासदार असतात. पण त्याच्यावरचं जे पक्ष पाहिलं, काँग्रेस पक्ष, काँग्रेसमध्ये जा का, भाजपमध्ये जा पा, मुटका कोणाचं आलं? बामणाचं चालं. त्याच्यामुळे खालचे जे आहे ते हायचे ते गुलाममध्ये जीवन जगत असतात. हे आपल्याला समजलंय. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, चांगल्या पद्धतीनं शिक्षण घ्यायचंय आणि तुम्हाला जायचं कुठं? शासन आणि प्रशासनामध्ये जायचंय. ही गोष्ट लक्षात घ्यायची. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे? मेन त्या ठिकाणी मेन मुद्दा लक्षात घेणं महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की सत्तेमध्ये आपले लोक असतील तर त्या ठिकाणी नोकऱ्या सुद्धा काढतील आणि समाजाची प्रगती करतील. विविध क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये करतील आपले लोक असतील तर. मग आता त्या ठिकाणी आपले लोक कोणत्या ठिकाणीपर्यंत आहे, कोणत्या पदापर्यंत हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. तर ब्राह्मणाची बायको जर समजा त्या ठिकाणी, ब्राह्मणाची बाई जर त्या ठिकाणी बाळातीन झाली तर बाळातीन होत असताना ती काय स्वप्न पाहते? माझ्या मुलाची जागा कुठे कलेक्टरसाठी किंवा न्यायाधीशाची जागा कुठे खाली आहे का, हे ते स्वप्नामध्ये पाहते. आणि आमची ओबीसी, एससी, एसटीची आणि मायनॉरिटीची बाई स्वप्न काय पाहते बाळातीन होताना? की माझ्या मुलाची चपराशीची जागा कुठे खाली काय. त्यांची सोच आणि आपली सोच याच्यामध्ये बघा किती फरक आहे. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. जर पुढे जायचं असेल तर आपल्या मुलांनी, मायबापांनी हे संस्कार टाकणं महत्वाचे की जे उच्च पदावर कसे माझा मुलगा जाईल हे कसोशीनं प्रयत्न केला पाहिजे. म्हणून त्याला शिक्षणापासून दूर नाही ढकललं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, कोणतं आरक्षण खतम काय सांगितलेलं आहे? समाप्त करायला सांगितलेलं 10 वर्षानंतर. राजकारणामधलं म्हणजे शासनामधलं
कारण शासनाच्या जाती आरक्षणामुळं समाजच गुलाम होतो म्हणलं चालतंय. समाजातले जेवढे लोक आहेत तेवढे गुलाम होतात. आपल्याला वाटतं हा माझ्या जातीचा आहे, माझ्यासाठी काही करण आणि तो दुसऱ्यासाठी करणार नाही. आपण काय करतो, मतदान त्याला करतो, निवडून देतो, पण जातो कुठं, बामणाच्या अंटर खाली जातो. आता त्यांचं काय असतं त्या की तुला काय लागतं, पैसा लागतो, बंगला लागतो, गाडी लागतं, बाई लागतो, जी लागलं ती घे, पण तू फक्त वोटिंग सांभाळायचं. म्हणून या ठिकाणी ज्यांचे समजा दारूचे अड्डे असतील किंवा गुंड प्रवृत्तीचे लोक असतील, यांनाच काय करतात, तिकीट देतात आणि हेच काय करतात, समाजातल्या लोकांना दाबायचा प्रयत्न करतात. समाजाचं वोटिंग सुद्धा हासिल करतात. वीस दारू पाजून म्हणा, कोंबडे खाऊ घालून म्हणा, कसे प्रेमानं बोलून हो का धाम दट्टीनं हो, यांचे काम ते असतात. वरून फक्त गोड गोड बोलायचं आणि आपले लोक पहिलेच साधे भोळे असल्यामुळे त्याच्यामध्ये फसून जातात. म्हणून शिक्षण घेण्यासाठी सारासार विचार ही शक्ती नसल्यामुळं, शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळं, पण जे आम्हाला शाळेमधून जे सुद्धा शिक्षण मिळतं तर ते त्या ठिकाणी काय होतं, जे सुशिक्षण मिळायला पाहिजे पण आम्हाला वळवलं जातं कुठं, कुशिक्षणाकडे. हा त्याचा परिणाम आहे, कुशिक्षणाचा परिणाम आहे, हे ध्यानात घ्यायचंय. मग जाती आरक्षण का खतम करायचं सांगितलं होतं की त्या ठिकाणी जाती आरक्षणामुळे काय होतं, शासनाच्या मनुष्य गुलाम होतो, म्हणजे नेताही सुद्धा गुलाम होतो आणि त्याच्यामुळे समाजही सुद्धा गुलाम होतोय. आणि म्हणजे तो जे व्यक्ती त्याच्या खाली येईल तेही सुद्धा गुलामच. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं की प्रशासनामधलं म्हणजे जी नोकर भरती केल्या जाते कर्मचारी आणि अधिकारीची, अधिकारी आणि कर्मचारी बनल्यानं माणूस मालक बनतोय. आम्हाला काय सांगितलं जातंय, आम्हाला दिशाभूल केलं जाते, नोकरी म्हणजे गुलामीची असते. बिलकुल असं नाही. ज्यावेळेस आम्ही नोकरीला लागतो त्यावेळेस आमचं शीट बनत असतं, तर त्या शीट मध्ये काय लिहिलं असतं, मेंबर, पोलीस खात्याचा मेंबर म्हणजे सदस्य, शिक्षण खात्याचा सदस्य, महसूल खात्याचा सदस्य. सदस्य म्हणजे जसे कुटुंबामध्ये सदस्य असतात, आई वडील बहीण भाऊ, मग त्या ठिकाणी पती पत्नी मुलगा मुलगी हे जसे सदस्य असतात तसं आपण या खात्यामधले सुद्धा काय असतो, सदस्य असतो. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. राजकुमार आणि राजकुमारी सारखं नोकरीमध्ये जीवन आहे आजच्या काळामध्ये, पण ही या गोष्टीची आम्हाला जाणीव होऊ दिली नाही. आमची भरकटलेली वृत्ती आहे. शालेय शिक्षणामध्ये आई वडील काय करतात, शेतामध्ये काम करतात, राबतात आपल्या मुला मुलींसाठी आणि त्यांना पैसा पुरवू शकतात. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त पैसा देऊ शकतो, शिकायचं काम त्यांचंही. असं दुर्लक्ष करून चालणार नाही बाबा. शेतीमध्ये काम करायचं, मुलाकडे दुर्लक्ष करायचं. आजकाल शिक्षण व्यवस्था अशी त्या ठिकाणी शाळेमध्ये व्यवस्थित शिकवत नाही. वरूनच प्रोजेक्ट असं आहे की शिकवू नका, नुसतं सांभाळायचं काम करा, म्हणजे ही पिढी बरबाद झाली पाहिजे. कॉपी सेंटर ठेवलेलं आहे. त्या कॉपी सेंटरमुळे काय होतं, विद्यार्थी वाचणार नाही, म्हणजे वाचन करणार नाही, लेखन करणार नाही, त्याचा स्टॅमिनाही वाढणार नाही आणि तो त्याला सारासार विचार करण्याची शक्ती येणार नाही. म्हणून ते आमच्यासाठी कॉपी सेंटर ठेवलेलं आहे. असेच पास होतात. बीएचे ज्या डिग्री आहे, जे म्हणतो आपण युनिव्हर्सिटीमध्ये जे आम्हाला शिक्षण दिलं जाते, तर युनिव्हर्सिटीचा सुद्धा अर्थ माहिती नाही. जे युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सल म्हणजे काय, वैश्विक. आता आणि युनिव्हर्सिटी जर मला त्या ठिकाणी विश्वविद्यालय म्हणले जाते, तर जे विश्वविद्यालयामध्ये आपल्याला 13वी पासून पुढे शिक्षण दिलं जाते, म्हणजे कोणती फॅकल्टी असो, तर विश्वाचं नॉलेज होत नाही. हे काय करतात माहिती का, पैसे भरतात आणि कॉपी करतात आणि असेच पास होतात. तर खरोखर त्याने विश्वविद्यालयाचं आपल्याला नॉलेज मिळणार आहे का? म्हणून हा विद्यार्थी भरकटलेला आहे, कॉलेजचा विद्यार्थी ढेकळत गेलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्याला पुढे जायचंय, जर समजा आम्हाला या ठिकाणी कॉपी सेंटर जर ठेवलं नाही, तर भानगड काय होईल, विद्यार्थ्याचा वाचण्याचा स्टॅमिना वाढेल, त्याची वैचारिक पातळी वाढेल आणि त्याच्या हातामध्ये महापुरुषांचे पुस्तकं पडतील. ते जर महापुरुषांचे पुस्तक हातात पडले तर याच्यामध्ये काय होईल, वैचारिक क्रांती, इतिहास कळेल. आणि ज्याला इतिहास वाचलाय, इतिहास समजलाय, तो इतिहास विसरू शकत नाही, तो इतिहास घडवतो. हा सिद्धांत असल्यामुळं तर आमच्यापर्यंत महापुरुषांचे पुस्तकं पोहोचले देत नाही, विश्वाचं विद्यालय आम्हाला मिळू दिलं जात नाही. म्हणून हा आमचा विद्यार्थी मातीत गेल्यासारखा झालेला आहे. हा जिंदा लाश आहे. तर ही जिंदा लाश जर राहायची नसेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःचं ग्रंथालय निर्माण केलं पाहिजे, पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे आणि सत्सविवेक बुद्धी त्या ठिकाणी येऊन प्रगतीच्या दिशेकडे आपण आपली वाटचाल केली पाहिजे. आता आजकाल काय पाहतो आपण, जर चैत्राचा महिना आला तर चैती मध्ये यात्रा असते, तर त्या ठिकाणी आदल्या दिवशी कार्यक्रम असतात. ते सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्याचे पहिल्यांदाच काय करायचे, नाटक बनवायचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी तयार करायचे. पण आजकालच्या युगामध्ये काय झालंय, सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना
कुठेतरी समजा आता शिक्षक वर्गही पहा तुम्ही, आता गावगावी जे राजकारणी लोक आहेत त्यांना मतदान टिकवण्यासाठी मग विद्यार्थ्यांचा काय सत्यनाश झाला जातो, तो दारू प्यायला चालतोय, गावातल्या दारूला प्रोत्साहन द्यायचंय, गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणायच्या, पूर्ण नाचवायला आणायच्या, त्या पूर्ण नाचवायला आले की त्याच्यामध्ये गाण्यात विचार नका कशा प्रकारचे असते, त्या मुलाला वाटतं की नाही का माझ्याकडेच हातवारे करून ती गाणं म्हणत होती, 8 दिवस ती धुंदी त्याच्या डोक्यामधून जात नाही, कारण तो नाच आणि गाणं हे दोन्ही सुद्धा 8 दिवस डोक्यातून जात नाही, आणि त्याची परिस्थिती तो वाटचाल का होती, थोडी वेगळी दिशा, बऱ्याच मुलांची काय होती, वेगळी दिशा होते, भरकटलेली दिशा बनते. खरंच त्यांना प्रगती होणार आहे का? आज या गोष्टीवर आपल्याला मंथन करणं महत्वाचं आहे. आता जे शिक्षक वर्ग आहे, नोकरी लागलेले, नोकरी प्रत्येक गावगावी कोणी शिक्षक, कोणी फौजीमध्ये, कोणी पोलीसमध्ये, यांच्याकडून वर्गणी गोळा केल्या जाते, लोकांकडून सुद्धा नाही बा समाजासाठी द्यावं लागते, 500-500, 1000-1000 रुपये वर्गणी सुद्धा देतात. पण असे जर कार्यक्रम साजरे केले त्या ठिकाणी काय असतात, ज्या वयोवृद्ध महिला असतात, तरुण महिला असतात, त्यांच्यासोबत मुली सुद्धा असतात, मुलंही सुद्धा असतात, माणसंही सुद्धा असतात, यांच्या समोर असा तमाशा असन आणि त्याच्यामध्ये ते गाणं जर असं असेल समजा बिबित्स असेल, त्याच्यासाठी काय जर समजा दारू पिऊन समजा आजूबाजूला मुलांचा गट असतो तरुणाचा, वन्स मोर असं त्या ठिकाणी म्हणत असेल तर काय होईल त्याचा परिणाम, याचा आपण विचार केला का? म्हणून शिक्षक मंडळी सुद्धा काय करतात, काही राजकारणामध्ये असतात, काही त्यांना वाटतं समाजकारणामध्ये लोकांनी आम्हाला मोठं समजावं आणि आमच्याकडे मतदान यावं, अशा आणि आम्हाला मोठं समजावं, आम्ही समाजसेवा करतो, तुम्ही समाजसेवाचा भास करू नका रे. हा, आम्ही जर म्हणलं असते की तुम्ही त्या ठिकाणी पिढी सुधारण्याचा प्रयत्न करता आणि प्रबोधनाचे कार्यक्रम करतात, तर त्या ठिकाणी वर्गणी गोळा करा आणि समाजासाठी वाटा, त्याचा उपयोग करा. त्या वर्गणीतून काय करायचं, प्रबोधनाचे कार्यक्रम साजरे करणे, 2 नंबर विद्यार्थ्यासाठी पुस्तकाची ग्रंथालय निर्माण करणे, वाचन तयार करणे, त्यांच्यासाठी रीडिंग रूम तयार करणे, शाळेसाठी पैसा कमी पडत असेल तर शाळेलाही सुद्धा त्या ठिकाणी पुरवठा करणे. हे काय असतं, सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा समाज सुधारक असेल, कारण त्या ठिकाणी सुधारक कशाला म्हणायचं, सेवक म्हणायचं, त्याचा व्हिडिओ मी स्पेशल बनवून तुमच्या समोर आणणार आहे. तर या ठिकाणी सांस्कृतिक वारसा तयार झाला पाहिजे, संस्कृती निर्माण झाली पाहिजे. संस्कृती म्हणजे काय, जे चालू वर्तमान काळामध्ये चांगल्या गोष्टीची निर्मिती करून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चांगल्या गोष्टी हस्तांतरण करणे, याला सांस्कृतिक म्हणतात. मग या ठिकाणी आम्ही सांस्कृतिक वारसा न्यायचा, तर सांस्कृतिक जर असे कार्यक्रम त्या ठिकाणी साजरे केले, ती पिढी घडू शकत नाही ना. मग ती पिढी घडायची असेल तर अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवणं महत्वाचे आहे. जर शिक्षक वर्ग जर समजा अशा पद्धतीनं कार्यक्रम करत असेल तर त्या ठिकाणी समाजातल्या युवक वर्गाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यांनी तसदी घेणं महत्वाचे आहे. आपण आपल्या छोट्याशा पदासाठी किंवा मला मान मिळवण्यासाठी कशाही प्रकारचा बिभत्सपणा निर्माण न करता, तर पिढी जर निर्माण होत असेल तर आणखीन तुम्हाला डोक्यात घेऊन असेल, नाही तर या ठिकाणी काही लोक चांगल्या पद्धतीचे आहे आणि काही लोक नाव ठेवणारे असतील आणि वाईट दृष्टिकोनातून सुद्धा बघणारे असतील. म्हणजे 2 प्रकारचे तुम्ही, एक जवळीक कसा दारपिना गट तयार होईल, वाया जाणा गट तयार होईल, त्याच्यानंतर विरोधक गट चांगल्या विचाराचा तयार होईल. म्हणजे तुम्हाला काय राहणार आहे, दोन्हीकडून राहणार, कारण आपले मुलं वाचवण्यासाठी तो एक गट तयार राहील. तर म्हणून जे शिक्षक लोकांनी ही तसदी घेणं महत्वाची, नोकर वगैरे तसदी घेण्याची, वर्गणी देताना हा विचार करायचा की ही वर्गणी चांगल्या कामासाठी जाते का, विचारायचं कशासाठी, त्याचा 1-1 रुपया हिशोब करायचा, आणि जर वाईट कामासाठी त्याचा वापर करता असाल तर वर्गणी बिलकुल देऊ नका, त्याला बाजूला काढा, ठेवू नका, जवळ आजूबाजूला फिरकू देऊ नका. ही गोष्ट महत्वाची आहे. लक्षात आलं? विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायचंय. आपल्याला काय करायचं, 1 नंबर जे समजा नोकऱ्यापासून वाचले असेल, नोकरीसाठी प्रयत्न करायचे, त्याचा आपण मालक बनणार आहे. मग तो त्या ठिकाणी कर्मचाऱ्यापासून अधिकाऱ्यापर्यंत प्रयत्न करायचे. तुम्हाला शासनामध्ये जायचंय आणि प्रशासनामध्ये जायचं. प्रशासनामध्ये म्हणजे नोकरीमध्ये प्रत्येक घरामधून एकाला नोकरी मिळवू शकतात इतक्या जागा आपल्या देशामध्ये, आणि नैसर्गिक संपत्ती सुद्धा इतकी आहे, इतकी भारताची लोकसंख्या सध्या असून सुद्धा या ठिकाणी प्रत्येकाला काम मिळू शकतंय, मिळेल, आणि ही लोकसंख्या सुद्धा त्या कामासाठी कमी पडते. हे लक्षात घ्या की इतकंही सुद्धा आपल्या देशामध्ये काम उपलब्ध आहे. त्याच्यामुळे आपल्या जे म्हणजे वैचारिक पातळीचा वर्ग आहे, त्याला फुले शाहू आंबेडकर वादी विचारायचा म्हणायचं, शिवाजी महाराजांच्या जिजामातेच्या विचाराचा वैचारिक वर्ग आहे.
असा त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये शासन आणि प्रशासन ह्या गोष्टी हातात आले तेव्हाच कुठं आपल्या स्वतःची, कुटुंबाची, समाजाची आणि देशाची प्रगती होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला समजली असेल तर आपण या ठिकाणी थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.